बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। अजितदादांच्या वाढदिवसानिमित्ताने सुनेत्रा पवार यांना अर्थ खाते द्या, राष्ट्रवादीच्या वाट्याचे अर्थ खाते सुनेत्रा वहिनींकडे द्यावे। नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी आता ही मागणी केलेली आहे। महत्त्वाची अपडेट आहे। नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी ही मागणी केलेली आहे। एनसीबीच्या वाट्याचे अर्थ खाते सुनेत्रा वहिनींकडे द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। मी ह्या आपल्याच माध्यमातून विनंती करेल की दिनांक 22 जुलैला अजितदादांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाची याच्यापेक्षा चांगली मोठी भेट काय असेल की फडणवीस साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपलं जे अर्थ नियोजन खातं जे राष्ट्रवादीकडे पूर्वी होतं ते पुन्हा एकदा त्या राष्ट्रवादीला दिलं, तर याच्यापेक्षा अधिक अजून चांगली गोष्ट किंवा चांगली भेट वाढदिवसाची राहणार नाही। त्याच्यामुळं माझी विनंती राहील भाजपला, आदरणीय देवाभाऊंना, की आपण त्या ठिकाणी दिनांक 22 जुलैला हे अर्थ खातं पुनश्च एकदा वहिनींकडे सुपूर्द करा। अजितदादांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे। राज्यातला पहिला पूर्णाकृती पुतळा बारामतीत होतोय। पुतळा कला मंदिराच्या आवारात बसवण्यात येणार आहे। पुतळ्याचं 23 जुलैला लोकार्पण होणार आहे। पुतळ्याचं 23 जुलैला लोकार्पण होणार आहे। वांगचूक यांच्या समर्थनार्थ ठाकरे सेना रस्त्यावर उतरली आहे। ठाकरे सेनेचं आज शिवाजी पार्क येथे आंदोलन होणार आहे। नीट पेपर फुटी परीक्षा घोटाळ्यावर सरकारला जाब विचारला जाणार आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी केली जाणार आहे। ठाकरे सेनेचं आज शिवाजी पार्कवर आंदोलन होणार आहे। पंढरपुरात अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली। 11,42,000 रुपयांचा मुद्देमाल यावेळी पंढरपूरमधून जप्त करण्यात आला। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती ही कारवाई करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।